नमस्कार मित्र हो, माझ्या विचार अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आपण पूर्ण बघावा. आजचा विषय आपला अर्थातच गुरु नहीं है गुरुगुर है. आळंदीच्या एका कार्यक्रमामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक विधान केलं की शिवाजी महाराजांनी हे जे स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि एवढा मोठं लोकोत्तर कार्य केलेलं आहे, याच्या मागे त्यांचे गुरु रामदास स्वामी यांची प्रेरणा होती असं ते म्हणतात. त्यांचा म्हणण्याचा ओघ त्या पद्धतीचा आहे. एवढंच नाही, त्याच्याही आधी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे पूर्व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ साहित्य संमेलन त्यावेळेचं औरंगाबाद आजचं संभाजीनगर इथं उद्घाटक म्हणून बोलताना म्हटलं की चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारतो, त्याच पद्धतीनं समर्थांशिवाय शिवाजी राजांना कोण विचारतो, अशा पद्धतीची अत्यंत वादग्रस्त अनैतिहासिक विधानं केलेली आहे. शिवाजी महाराजांबद्दल ही दोन्ही विधानं अनैतिहासिक आहेत. आपल्याला आठवत असेल की काही काळापूर्वी म्हणजे 2005-2006च्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते का, या संदर्भामध्ये मोठा ऐतिहासिक वाद उठलेला होता. त्या संदर्भात हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये गेलं. साक्षी पुरावे वगैरे झाले, ऐतिहासिक पुरावे झाले. वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळे लेख लिहून किंवा व्याख्यानांमधून या विषयाचा काहींनी हा विषय योग्य आहे किंवा काहींनी त्याचा प्रतिवाद करण्याचा आपल्या सगळ्यांनी ऐकलेला आहे. तो काळ गेल्यानंतर दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, हे काही इतिहासकारांनी ऐतिहासिक पुराव्यानिशी सिद्ध केल्यानंतर वर्ग 4थीच्या पुस्तकामधून दादोजी कोंडदेवांचा गुरु म्हणून असलेला उल्लेख हा काढण्यात आला. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की दादोजी कोंडदेवांचं हे गुरुचं प्रकरण क्षमतेत तेच एक दुसरं प्रकरण मोठ्या प्रमाणात समोर आलं. त्याच्याही पूर्वी ते कुजबूज मोहिमेच्या रूपानं ते अस्तित्वात होतंच. परंतु दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु नाही, हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाल्यानंतर मात्र त्या विषयाला अधिकच प्रचारात आणण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. वास्तविक दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज यांचा संबंध जर आपण पाहिला तर अगदी थोडक्यात आपल्याला तो पाहता येईल. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचा जन्म 1630 ला झाल्यानंतर 1636 ला म्हणजे तिथून 6 वर्षांनी निजामशाही खालसा झालेली आहे आणि निजामशाही खालसा करण्यासाठी मोगलांनी प्रयत्न केला. मोगलांनी प्रयत्न केल्यानंतर काही काळापर्यंत आदिलशाहींनी शहाजी राजांना निजामशाही वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु मोगलांचा राजकीय दबाव आल्यानंतर आदिलशाही त्यांना सामील झाली आणि त्याच्यानंतर मोगल आणि आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांनी निजामशाही खालसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आक्रमक धोरण अवलंबलेलं दिसतं. त्यावेळेस शहाजी राजांनी मुर्तुजा निजामशहा याला नामधारी गादीवर बसवलं पेमगिरीच्या किल्ल्यावर आणि स्वतः निजामशाहीचा कारभार ते पाहू लागले. म्हणजे एका दृष्टीनं ते शहाजी महाराजांनी स्थापन केलेली जरी ती निजामाची राजवट असली तरी सर्व कारभार शहाजी राजांच्याच हाती होता. 1636 मध्ये निजामशाही खालसा झाली. त्याच्यानंतर शहाजी राजे खालसा झाली आणि मोगल आणि आदिलशहांमध्ये जो काही वाटाघाटीचा करार झाला त्याच्यानुसार शहाजी राजे हे पुढे आदिलशाहीमध्ये सरदार म्हणून रुजू झाले. त्याच्यानुसार शहाजी राजांना पुणे, सुपे, बारामती, इंदापूर इत्यादींचा प्रांत मिळालेला होता आणि त्याची व्यवस्था लावण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे काही कारभारी शिवाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेब यांच्या बरोबर 1641 मध्ये दिले, त्याच्यामधील एक कारभारी म्हणून दादोजी कोंडदेवांचा उल्लेख आहे. जसे इतर कारभारी होते तसे दादोजी कोंडदेव हे कारभारी म्हणून पाठवलेले आहेत. दुसरी अशी गोष्ट आहे की त्यांना शहाजी राजांनी कारभारी म्हणून पाठवलेलं आहे, शिक्षक म्हणून पाठवलेलं नाही, मार्गदर्शक म्हणून पाठवलेलं नाही किंवा गुरु म्हणून तर निश्चितच पाठवलेलं नाही. कारण प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी शहाजी राजांनी पाठवण्याच्या वेळी दिलेली होती. श्यामजी निळकंठ रांजेकरांसारखे उदाहरणार्थ श्यामजी निळकंठ रांजेकरांसारखे यांना पेशवा म्हणून पाठवलेलं होतं, सोनोपंतांना डबीर म्हणून पाठवलेलं होतं, रघुनाथ बल्लाळ अत्रे यांना सबनीस म्हणून पाठवलेलं होतं, सिद्दी हिलालाची 1000ची फौज सुद्धा सोबत दिलेली होती. अशा पद्धतीची एक नोंद डॉक्टर पठाण यांनी त्यांच्या शिवचरित्रात केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी कारभार सुरू केला. पुण्याचा कारभारी म्हणून दादोजी कोंडदेवांनी कारभार सुरू केला. परंतु ह्या सगळ्यामध्ये कुठेही दादोजी कोंडदेव हे
शिवाजी महाराजांचे गुरु होते, शिक्षक होते किंवा मार्गदर्शक होते, अशा पद्धतीचं वर्णन शिवचरित्रामध्ये नाही. दुसरी गोष्ट अशी, की जर आपण शिवचरित्राचा किंवा कोणत्याही इतिहासाचा अभ्यास करत असताना साक्षी पुराव्यांचा जर विचार केला, तर 2 पद्धतीचे पुरावे महत्त्वाचे असतात. एक समकालीन पुरावा असतो, एक उत्तरकालीन पुरावा असतो. शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या संदर्भामध्ये समकालीन पुरावा जर कोणता असेल, तर ते परमानंदाचा शिवभारत आहे. कारण परमानंदाने शिवाजी महाराजांच्या आदेशानुसारच त्यांच्याच काळामध्ये त्यांचं पद्यात्मक चरित्र लिहिलेलं आहे, ज्याचं नाव शिवभारत आहे. त्याच्यानंतर काही अस्सल साधनांमध्ये, समकालीन साधनांमध्ये शिवकाळामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचा शिवकाल जो आहे, तो 1630 पासून सुरू होतो, तर 1707 पर्यंत शिवकाल इतिहासामध्ये मानला जातो. त्याच्या अंतर्गत एक बखर सुद्धा येते. तिचं नाव आहे सभासदाची बखर, जी 1694 मध्ये लिहायला सुरुवात झाली. कृष्णाजी अनंत सभासद यांनी ती राजाराम महाराजांच्या आदेशानुसार लिहिलेली आहे. 1696 मध्ये तिचं लिखाण पूर्ण झालं. दादोजी कोंडदेवांच्या ऐतिहासिक उल्लेखाच्या संदर्भात जर विचार केला, तर परमानंदाच्या शिवभारतामध्ये किंवा प्रसिद्ध जेधे शकावलीमध्ये, जेधे करिणीमध्ये कोणत्याही पद्धतीचा दादोजी कोंडदेवांच्या नावाचा साधा उल्लेखही आपल्याला आढळत नाही. दादोजी कोंडदेवांच्या नावाचा उल्लेख आपल्याला आढळतो तो सभासदाच्या बखरीमध्ये आणि त्या सभासदाच्या बखरीमध्ये सुद्धा दादोजी कोंडदेवांचा उल्लेख ॲज अ कारभारी म्हणून आहे. शिक्षक, मार्गदर्शक किंवा गुरु म्हणून येत नाही. त्याच्यानंतर ज्या इतर बखरी निर्माण झाल्या त्या दादाजी कोंडदेव किंवा दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या किती विश्वासार्ह आहे हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक बखर म्हणजे काही इतिहासाचा पुरावा म्हणता येत नाही. ते दुय्यम साधन शिव इतिहासाचं मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये दुय्यम साधन म्हणून त्यांची मांडणी केली जाते. कारण ह्या सगळ्या ज्या बखरी आहेत या लोकसमजेवर, लोकसाहित्यावर, लोकवाङ्मयावर जी शिवाजी महाराज किंवा मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये समाजामध्ये, लोकसमाजामध्ये जी काही समज होती, ज्या काही कथा होत्या, त्या कथांनाच प्रधान मानून ह्या सगळ्या बखरी घेतल्या गेलेल्या आहेत. आणि बखरींचा विचार केला तर दादोजी कोंडदेवांचे गुरु म्हणून उल्लेख किंवा गुरु या शब्दापर्यंत शिवाजी महाराजांचे गुरु, मार्गदर्शक या शब्दापर्यंत जाणारे उल्लेख ज्या बखरींमध्ये आहे, अशा ज्या बखरी निर्माण झालेल्या आहे, त्याच्यामध्ये शेणगावकरांची बखर असेल किंवा रायरीची बखर असेल, शिवचरित्र सप्तप्रकरणात्मक बखर असेल, जी मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिलेली आहे. चिटणीस बखर त्याला म्हणतात. चंद्रगुप्तांची बखर असेल. ह्या सगळ्या बखरी ज्या आहे, ह्या दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी लिहिलेल्या आहे. काही बखरी कोंडदेवांच्या निधनानंतर 80 वर्षांनी लिहिल्या, काही 117 वर्षांनी लिहिल्या. शेणगावकर बखर तर जवळ-जवळ 200 वर्षापेक्षा अधिक वर्षांनी लिहिल्या गेलेल्या आहे. त्यामुळे ती किती विश्वासार्ह आहे. जरी त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक म्हणून दादोजी कोंडदेवांचा उल्लेख असेल, तरी त्यांना प्रमाण मानता येत नाही. कारण ती बऱ्याच नंतरच्या काळामध्ये, बऱ्याच पिढ्याच्या नंतर ती लिहिल्या गेलेली आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे, की ज्या समकालीन साधनांचा उल्लेख मी केलेला आहे, त्याच्यामध्ये शिवभारत हे महत्त्वाचं साधन आहे, परमानंदाचं. आता परमानंदाच्या शिवभारतामध्ये शिवाजी महाराजांच्या शिक्षणाविषयी परमानंद काय नोंद करतो, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. तर परमानंदाच्या शिवभारताच्या अध्याय क्रमांक 9 मध्ये श्लोक क्रमांक 61 पासून जर आपण पुढे पाहिलं, तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या शिक्षणाविषयीच्या नोंदी त्यानं करून ठेवलेल्या आहे. काय म्हणतात शिवाजी महाराजांच्या शिक्षणाविषयी परमानंद? परमानंद म्हणतो शिवाजी महाराज 7 वर्षाचे होते. याचा अर्थ शिवाजी महाराज 7 वर्षाचे होते म्हणजे हा काळ निश्चितच 1637 चा असला पाहिजे. निजामशाही खालसा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षीचा 1637 चा. परमानंद म्हणतो वयाच्या 7व्या वर्षी शिवाजी महाराज यांना शिक्षण द्यावं असं शहाजीराजांच्या मनात आलं आणि त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी शिवाजी महाराजांना गुरुच्या मांडीवर बसवलं. कोणी बसवलं? शहाजी महाराजांनी बसवलेलं आहे. कोणाच्या? तर गुरुच्या म्हणजे त्यांच्या तत्कालीन शिक्षकाच्या. तिथे साधा दादोजी कोंडदेवांच्या नावाचा उल्लेख सुद्धा नाही. त्याच्यानंतर पुन्हा एक नोंद त्यानं अशी घेतलेली आहे, शिवाजी महाराजांची प्रगती कशा पद्धतीची शिक्षणात होती. तो असं वर्णन करतो, की त्यांचे शिक्षक एक अक्षर गिरवून त्यांच्याकडून शिवरायांकडून गिरवून घेत असताना लगेचच शिवाजी महाराज त्याच्या पुढील अक्षर आपल्या शिक्षकांना लिहून दाखवत असे. अशा पद्धतीची अत्यंत प्रतिभावान आणि बुद्धिमान शिवाजी महाराजांच्या
बुद्धिमत्तेचं वर्णन परमानंदाने केलेलं आहे. त्यानंतर तो हेही वर्णवतो, की शहाजी राजांनी केवळ बाल शिवाजी किंवा शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांचं जे दोघांचं शिक्षण केलेलं नाही, तर हे शिक्षण देतेवेळी त्यांच्या दरबारातील जे प्रधान होते, त्यांच्या मुलांना सुद्धा सवंगडी म्हणून त्या अभ्यास वर्गांना बसवलेलं आहे, अशा पद्धतीचं सुद्धा वर्णन परमानंद करतो. परमानंद आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यात नोंदवतो आहे, जी आपल्या शिवइतिहासामध्ये आपण जेव्हा 4थ्या वर्गात असेल किंवा जो काही शिवइतिहास आपण बालपणी शिकलेलो असेल, तुम्ही आम्ही शिकलेलो असेल, त्याच्यामध्ये ती गोष्ट आढळत नाही. याच्या मागचे कारण काय? हे अगदी स्पष्ट आहे. ही का गोष्ट इतिहासामध्ये शिकवल्या गेलेली नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे. परमानंद असं नोंदवतो, की शिवाजी महाराजांनी वयाच्या शहाजीराजांनी बालशिवबांच्या वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा पुणे जहागिरीमध्ये आपल्या काही निष्ठावंत किंवा आपल्या काही कारभाऱ्यांच्या समवेत माँसाहेब जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांना पुणे जहागिरीमध्ये पाठवलं आणि त्यांच्यासोबत कारभारी दिले. त्याचबरोबर त्या कारभाऱ्यांसोबत परमानंद म्हणतो शहाजी राजांनी शिवाजी महाराजांसाठी उत्तम आणि हुशार अध्यापक वर्ग सुद्धा दिला. या अध्यापक वर्गांचं वर्णन आपल्याला आपण शिकलेल्या शिवचरित्रामध्ये आपण कधी ऐकलेलं नाही, परंतु परमानंद हे नोंदवतो. परमानंद हेही नोंदवतो, की कोणत्या पद्धतीचे विषय, कोणत्या पद्धतीच्या विद्या या सगळ्या अध्यापक वर्गांनी शिवाजी महाराजांना शिकवल्या. तर त्याच्यामध्ये तो पारंपरिक जे विषय होते, जसं रामायण असेल, महाभारत यासारखी काव्य असेल, श्रुती, स्मृती, पुराणं असतील, ह्या पारंपरिक सोबतच युद्धकला असेल, दांडपट्टा चालवणे असेल, घोड्यावर बसणे असेल, घोड्यावरून उतरणे असेल, त्याच्यानंतर सामुद्रिक मत ज्याला आपण आरमार विद्या म्हणतो, त्याच्यानंतर बाहुयुद्ध आहे, त्याच्यानंतर विष उतरवण्याची कला आहे, त्याच्यानंतर शत्रूच्या डोंगराळ प्रदेशात अत्यंत अडचणी दुर्गम प्रदेशात शिरण्याची कला आहे. शत्रूंच्या सैन्याने आपल्याला वेढा घातल्यानंतर त्या वेढ्यातून निसटण्याची कला आहे. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या विद्या शिवाजी महाराजांना शिकवल्या असं तो लिहितो आहे. याचा अर्थ या सगळ्या विषयांसाठी काहीतरी खास अध्यापकांची योजना शहाजीराजांनी आपल्या पुत्रासाठी केलेली होती आणि ते स्वाभाविक आहे. त्यावेळी शिवाजी महाराज हे सरदाराचे पुत्र होते आणि ते काही शहाजीराजे म्हणजे काही छोटे-मोठे सरदार नव्हते. तर अनेक इतिहासकारांनी पुराव्यानिशी हे सिद्ध केलं आहे, की शहाजी महाराजांच्या जहागिरीचं उत्पन्न हे 20,75,000 होऊन वार्षिक एवढं होतं. म्हणजे मोठ्या प्रमाणात आर्थिकतेनं संपन्न, बलाढ्य आणि श्रीमंत असे सरदार शहाजीराजे होते. त्याच्यामुळं शहाजीराजांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी निश्चितच घेतली असणार, असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस शिवाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेब पुणे या आपल्या जहागिरीमध्ये 1641 मध्ये आले. त्यावेळेस त्यांच्यासोबत इतर कारभाऱ्यांबरोबर दादोजी कोंडदेव सुद्धा आले आणि ते ॲज अ कारभारी म्हणून त्यांनी काम पाहिलं, शिक्षक म्हणून नाही. कारण की शिवचरित्राच्या समकालीन कोणत्याही अस्सल साधनांमध्ये दादोजी कोंडदेवांचा पहिले तर उल्लेखच नाहीये. ना करिण्यामध्ये आहे, ना जयदेव शकावलीमध्ये आहे, ना परमानंदाच्या शिवभारतामध्ये आहे. परंतु आपण सभासदाची बखर हे जरी काही याच्यासाठी मान्य केलं, की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराज, बाल शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांसोबत पुणे जहागिरीमध्ये आले, पण ते कारभारी म्हणून आले, गुरु म्हणून नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, की स्वतः दादोजी कोंडदेवांनी आपल्या आयुष्यामध्ये कुठेही लिखित किंवा कोणत्याही पद्धतीचा असा उल्लेख केलेला नाही, की ते शिवाजी महाराजांचे गुरु आहे किंवा शिवाजी महाराजांनी कुठेही असा उल्लेख केलेला नाही, की ते दादोजी कोंडदेवांचे शिष्य आहे. त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी किंवा एवढंच काय, की राजाराम महाराजांनी ज्या सभासदांना शिवचरित्र लिहायला सांगितलं, त्यांनी बखर लिहिली. ती बखर ज्या राजाराम महाराजांच्या आदेशाने लिहिली, ते राजाराम महाराज यांनी सुद्धा जर ते गुरु राहिले असते, दादोजी कोंडदेव गुरु राहिले असते, तर राजाराम महाराजांनी निश्चितच सभासदांना सांगून तशा पद्धतीची नोंद बखरीमध्ये करून घेतलेली असती. परंतु तेही झालेलं नाही. याच्यामुळं दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते किंवा नाही, हा विषय निकालात निघतो. दुसरीकडे वळू आपण आता रामदासांचा विषय घेऊ.
योगी आदित्यनाथ म्हणाले, मी सांगितल्याप्रमाणे योगी आदित्यनाथ आळंदीला आले आणि त्यांनी म्हटलं, की शिवाजी महाराजांचे गुरु हे समर्थ रामदास होते. त्यांच्या बोलण्याचा ओघ हा होता, की समर्थ रामदास जर झाले नसते, तर शिवाजी महाराजांना पराक्रम गाजवता आला नसता आणि दुसऱ्या शब्दामध्ये शिवाजी महाराज ग्रेट झाले नसते. जे आज संपूर्ण देश, संपूर्ण जग त्यांना मानतं, ते त्यांच्या पदरात ते महात्मे त्यांच्या पदरात पडलं नसतं. असा तो बोलण्याचा ओघ आहे. कोश्यारीही तेच बोलतायत. ते कितपत खरं आहे हे आता तपासून पाहिलं पाहिजे. मित्र आपल्याला माहिती आहे, जर आपण एखाद्याला गुरु म्हणतो किंवा शिक्षक म्हणतो, गुरु म्हटल्यानंतर तर गुरुचं काम शिष्याच्या संदर्भात फारच महत्वाचं ठरतं. गुरु म्हटल्यानंतर गुरुने त्याला सगळ्या विद्या, सगळं शिक्षण दिलं गेलं असलं पाहिजे किंवा अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी गुरु सोबत असला पाहिजे. त्याच आणि दुसरी महत्वाची गोष्ट, की गुरुचा जो विचार आहे किंवा गुरु ज्या विचाराचा प्रचार प्रसार करतात, ज्या विचारांसाठी गुरुची ख्याती आहे, तो विचार शिष्याने रुजवला पाहिजे, जगला पाहिजे. त्या विचारांचीच अंमलबजावणी आपल्या आयुष्यात केली पाहिजे. परंतु असं आपल्या शिवाजी महाराजांच्या चरित्र्यामध्ये दिसतं का? तर आपल्याला असं शिवाजी महाराजांच्या चरित्र्यामध्ये दिसत नाही. रामदास स्वामींचं साहित्य एकंदरीत जर तुम्ही पाहिलं, तर ब्राह्मण कितीही मूळ नीती असला, नीतिभ्रष्ट असला, तरी तो जगामध्ये वंदनीय असतो. अशा पद्धतीचं अनेकदा त्यांनी लिखाण केलेलं आहे. मनाचे श्लोक त्यांनी लिहिले असतील, परंतु हेही लिखाण त्यांच्या लिखाणामध्ये आहे, की ब्राह्मण कितीही मूळ नीती असला, ब्राह्मण कितीही भ्रष्ट झाला, तरी तो जगात वंद्य असतो. अशा पद्धतीचं लिखाण केलेलं आहे. ब्राह्मण हा समाजामध्ये देवाचं रूप त्याला असतो, असंही रामदासांनी लिहिलेलं आहे. म्हणजे हा त्यांचा विचार आहे, हे त्यांचं साहित्य आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचा जर विचार केला, तर शिवाजी महाराजांनी कोणतीही जात विशेष मानलेली दिसत नाही. शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातीचं श्रेष्ठत्व मानलेलं दिसत नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण धोरणामध्ये धर्मनिरपेक्षता, उदार धार्मिक धोरण याला प्राधान्यानं अंमलबजावणी केल्याचं आपल्याला दिसतं. दुसरी गोष्ट अशी, जर रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील बाणीच्या प्रसंगी ते अनुपस्थित दिसतात. कोणते बाणीचे प्रसंग आहे, कोणते महत्वाचे प्रसंग शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्य स्थापनेच्या संपूर्ण प्रवासामध्ये आहे? तर रायरेश्वराच्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम स्वराज्य स्थापनेची जी प्रतिज्ञा केलेली आहे, त्यावेळेस सुद्धा शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये रामदास दिसत नाही. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं, शिवाजी महाराजांच्या अगदी जीवावर बेतावी अशी जी घटना अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस झालेली आहे, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला ठार मारून शिवाजी महाराजांनी स्वतःचा जीव तर वाचवलाच, त्याचबरोबर स्वराज्याचं स्वप्न सुद्धा अबाधित ठेवलं. त्यावेळेस आपल्याला तिथं रामदास स्वामी दिसत नाही. त्याच्यानंतर सिद्धी जोहरचा वेढा पडला. त्या काळात तर एकामागून एक संकट शिवाजी महाराज आणि स्वराज्यावर आलेली आहे. सिद्धी जोहरचा वेढा पडला. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवाजी महाराज निसटून जेव्हा विशाळगडाकडे गेले, तेव्हा शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान स्वराज्यासाठी झालेलं आहे. त्याही प्रसंगामध्ये आपल्याला कुठेच रामदास स्वामी दिसत नाही. त्याच्यानंतर शाहिस्तेखानावर छापा शिवाजी महाराजांनी घातला आणि त्याला एवढी दहशत घातली, की त्याची बोटं छाटून त्याला उत्तरेकडे पाठवून दिला. तेव्हा शिवचरित्रामध्ये रामदास अनुपस्थित आहे. सगळ्यात महत्वाचं आणि जगप्रसिद्ध असलेला जो शिवचरित्राचा प्रसंग आहे, तो आहे 1666 चा प्रसंग, जेव्हा शिवाजीराजे औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला गेले आणि शिवाजी महाराजांना कैद झाली. ते आपल्या युक्तीच्या भरवशावर तिथून निसटून आले. तेव्हा सुद्धा आपल्याला रामदास त्या प्रसंगामध्ये दिसत नाही. एवढंच काय, की 1670 मध्ये जेव्हा राजाराम महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे दुसरे सुपुत्र यांचा जन्म झाला, त्याही प्रसंगी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माच्या प्रसंगी तर नाहीच नाही. निदान 1670च्या प्रसंगी, मंगल प्रसंगी, जेव्हा शिवाजी महाराजांचे दुसरे सुपुत्र जन्माला आले, तेव्हाही रामदासांची अनुपस्थिती आहे. रामदासांच्या संदर्भामध्ये शिवचरित्रामध्ये जर पहिली नोंद सापडत असेल, तर ते 1672 ची सापडते. आपल्याला माहिती आहे 1670 नंतर शिवाजी महाराजांनी तळ कोकणामध्ये मोगल आणि आदिलशाहचा जो प्रदेश होता, त्या प्रदेशामध्ये मोहिमा केलेल्या आहे. साल्हेरची प्रसिद्ध मोहीम, दाऊद खानाच्या विरोधातली मोहीम, साल्हेरची मोहीम ही फार प्रसिद्ध मोहीम आहे.
ही सुद्धा 1671ची आहे, 1671-72च्या दरम्यानची आहे. तेव्हाही रामदास त्यांच्या शिवचरित्रामध्ये अनुपस्थित दिसतात. 1672 मध्ये 4 एप्रिल 1672 मध्ये रामदास आणि शिवाजी महाराजांच्या भेटीच्या संदर्भात पत्राचा पहिला उल्लेख सापडतो. काय आहे हे पत्र, कोणी लिहिलं आहे? तर हे पत्र रामदासांचे शिष्य केशव गोसावी यांनी त्यांचे दुसरे शिष्य दिवाकर गोसावी यांना लिहिलेलं आहे. केशव गोसावी काय लिहितात? केशव गोसावी लिहितात की दिवाकर गोसावी आपले पत्र मला मिळालेले आहे आणि त्यावरून मला हेही समजलेले आहे की राजे समर्थांच्या भेटीला येणार आहेत आणि ही त्यांची पहिलीच भेट आहे. हे वाक्य विचारात घेण्याजोगं आहे. ही त्यांची पहिलीच भेट आहे. याचा अर्थ असा 1672च्या या पत्रावरून एक गोष्ट तर सूर्यप्रकाश एवढी स्पष्ट स्वच्छ आहे की रामदासांचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध 1672च्या आधी प्रत्यक्ष आलेला नाही. त्याच्याच आदल्या दिवशी म्हणजे 3 एप्रिल 1672ला स्वतः रामदासांनी महाराजांना एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये रामदास शिवाजी महाराजांच्या केलेल्या कार्याचा गौरव करतात. आता इथं उलटी गंगा दिसते आपल्याला, उलटीकडे पाणी वाहताना दिसते. आपण साधारणतः असं पाहतो की शिष्य हा आपल्या गुरुची थोरवी वर्णत असतो, सद्गुरूची थोरवी वर्णत असतो. त्यांच्या बुद्धी चातुर्य किंवा त्यांचा एकंदरीत ज्ञान आहे त्याचा गौरव करत असतो. कोण करतो? शिष्य गुरुच्या विचारांचा, गुरुच्या ज्ञानाचा गौरव करत असतो. परंतु इथे उलट आहे. इथं रामदास हे शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचा गौरव करतात. काय करतात? कधी करतात? 1672 मध्ये लिहिलेल्या पत्रामध्ये करतात. काय करतात की भूमंडळी तुमच्या एवढा पराक्रमी माणूस कोणीही नाही आणि महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म जो जिवंत राहिलेला आहे, रक्षिला गेलेला आहे, त्याचं कारण म्हणजे तुम्ही आहात. तुमच्या कारणामुळेच महाराष्ट्राची संस्कृती किंवा महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म नाही, महाराष्ट्र धर्म म्हटलेला आहे, मराठी धर्म म्हटलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये जसे आज हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध सगळ्या जाती धर्माची लोक राहतात, त्यावेळेसही राहत होते. म्हणून तो महाराष्ट्र धर्म म्हणजे सगळ्यांची संमिश्र संस्कृती, सगळ्यांचा संमिश्र धर्म असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र धर्म तुम्ही राखिला असं रामदास हे शिवाजी महाराजांचं वर्णन, त्यांच्या पराक्रमाचा गौरव करताना म्हणत आहे. म्हणजे याचा एक अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांनी मराठा धर्म रक्षण्याचं काम जवळजवळ म्हणजे स्वराज्य स्थापनेचं काम, दुसऱ्या अर्थात स्वराज्य स्थापनेचं काम जवळजवळ पूर्ण केलेलं आहे. त्यावेळेस हे पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आणखी एक अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी जवळजवळ पूर्ण केलेली आहे. आपल्याला हेही ज्ञात आहे की शिवाजी महाराजांनी 1672 नंतर अगदी 2च वर्षात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील स्वराज्याची निर्मिती ही 1672 पर्यंत म्हणजे 95% 97% झालेली आहे आणि तोपर्यंत रामदासांचा उल्लेख शिवचरित्रामध्ये येत नाही. त्याच्यामुळं गुरु होण्याचा जो हा विषय आहे, गुरु म्हणजे आणि गुरु लादण्याचा जो विषय आहे, रामदासांना शिवाजी महाराजांचा गुरु लादण्याची जी गुरुगुरु आहे, तर ही गुरुगुरु इतिहासावर टिकत नाही. त्याच्यानंतर काही प्रश्न उपस्थित होतात. जर आपण रामदासांना शिवाजी महाराजांचे गुरु म्हणत असू तर काही प्रश्न शिवचरित्राचा अभ्यासक किंवा इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी विचारू इच्छितो. त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की जर शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते तर ज्या वेळेस 1664 मध्ये मिर्झा राजा जयसिंग हा औरंगजेबाच्या सांगण्यावरून शिवाजी महाराजांवर मोहीम काढायला आला आणि साताऱ्याच्या परिसरामध्ये त्याने 400 ब्राह्मणांना एकत्र करून त्यांच्याकडून कोटीचंडी यज्ञ करवून घेतला की शिवाजी महाराज या संपूर्ण युद्धामध्ये आपण जे शिवाजी महाराजांवर मोहीम काढलेली आहे ती मोहीम यशस्वी झाली पाहिजे, आपण जिंकलो पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा पराभव झाला पाहिजे, यासाठी 400 ब्राह्मणांना बसवून कोटीचंडी यज्ञ केलेला आहे. दिलेर खानाच्या नेतृत्वामध्ये तो करवून घेतलेला आहे. त्यावेळेस महाराष्ट्रातील 400 ब्राह्मण तिथे उपस्थित होते. त्यावेळेस शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी, त्यांचं पारिपत्य करण्यासाठी करण्यात आलेल्या या यज्ञामध्ये बसलेल्या आपल्या 400 ज्ञाती बांधवांना रामदास स्वामींनी जर ते गुरु असतील किंवा गुरु होते तर त्यांनी का अडवलं नाही? कारण तो शिवाजी महाराजांच्या
पारिपत्य करण्यासाठी त्यांना ते पराभूत व्हावे या इच्छेनं केला गेलेला तो यज्ञ होता. रामदासांनी तो रोखलेला दिसत नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी, की शिवाजी महाराजांना जेव्हा राज्याभिषेक झाला, ही तर सर्वश्रुत आहे, इतिहासानं सिद्ध केलेली, पुराव्यांनी सिद्ध केलेली गोष्ट आहे, की महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून त्या अ, ऐतिहासिक राज्याभिषेकाला विरोध केलेला होता. त्यावेळेस रामदासांनी आपल्या सगळ्या ज्ञाती बांधवांना का समजावलं नाही? एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांवर एवढा विश्वास आणि त्यांच्या पराक्रमाचा गौरव करणारे रामदास स्वामी स्वतः राज्याभिषेकामध्ये कुठेही दिसत नाही. कुठेही त्यांच्या नावाचा साधा उल्लेख रायगडावरती उपस्थित होते असाही नाही. आपल्या एवढ्या जर रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु असते, तर आपल्या शिष्याच्या एवढ्या पराक्रमाचं जे उच्च शिखर राज्याभिषेक होता त्यातला ते उपस्थित नक्कीच राहिले असते. दुसरा प्रश्न असा आहे, की जर संपूर्ण महाराष्ट्रातील वेद संपन्न ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना शूद्र ठरवून त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, तर स्वतः रामदास स्वामींनी पुढाकार घेऊन स्वतः राज्याभिषेकाचा विधी का केला नाही? का शिवाजी महाराजांना मोठ्या प्रमाणात दक्षिणा देऊन काशीतील गागाभट्टांना आणून आपला राज्याभिषेक करून घ्यावा लागला? हे फार महत्वाचे प्रश्न आहे. आणि मग वरून आपण असं म्हणायचं, की शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते. आणि त्याच्यावरही कडी करायची कोश्यारींनी, की रामदासांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारतो? हे अत्यंत अनैतिहासिक आहे. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पराक्रमी मुत्सद्देगिरीनं आणि कष्टानं उभं केलेल्या स्वराज्याच्या उद्योगाचा हा अपमान आहे. हे मराठी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे. वारंवार हे अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचं चरित्र मलिन करण्याचा, शिवाजी महाराजांचा लोकोत्तर पराक्रम, शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी घेतलेल्या खस्ता उपसलेले कष्ट, या सगळ्यांचा हा अपमान आहे. शिवाजी महाराजांनी स्वतः उभं केलेलं, स्वतःच्या नियोजनाने, अक्कल हुशारीने, प्रतिभेने निर्माण केलेल्या या राज्यावर शिंतोडे उडवण्याचा हा प्रकार आहे. शिवाजी महाराजांचे गुरु कोण असेल, तर शिवाजी महाराजांचे गुरु हे निसंशय जिजाऊ माँसाहेब आहे. अनेक इतिहासकारांनी याची नोंद घेतलेली आहे. शिवाजी महाराजांचे गुरु जर कोणी असेल, मेंटर जर कोणी असेल, तर ते त्यांचे स्वतःचे वडील आहे, शहाजीराजे आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, की शिवाजी महाराज जेव्हा 1637 ते 1641 या काळामध्ये शिवाजी महाराज हे प्रचंड प्रतिभावंत होते. प्रचंड मोठी आकलन क्षमता शिवाजी महाराजांची होती, हे आपल्याला माहिती आहे. शिवाजी महाराज हे कर्नाटक दरबारी असताना स्वतः त्यांनी आपल्या वडिलांना कर्नाटकातील दरबारात राज्यकारभार करताना शिवाजी महाराजांनी बालपणीच पाहिलेलं आहे. कशा पद्धतीनं न्यायदान केलं जातं हे सुद्धा शिवाजी महाराजांनी आपल्या मातोश्री आणि आपल्या पिताश्रीकडून पाहिलेलं आहे. दरबारातल्या सदरेवरचं कामकाज कशा पद्धतीनं केलं जातं हे त्यांनी बंगलोरच्या आपल्या वडिलांच्या दरबारात पाहिलेलं आहे. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळामध्ये राजनीती, मुत्सद्देगिरी ही आपल्या वडिलांपासून, पराक्रम हा आपल्या वडिलांपासून शिकलेला आहे. प्रामाणिकपणासाठी कोणत्या स्तराला किंमत मोजावी लागते याचं उदाहरण तर त्यांच्या नजरेसमोर त्यांच्या वडिलांच्या रूपाने उभं होतं. कारण आपल्याला माहिती आहे, की 1649 मध्ये अफजल खानाने आणि बाजी घोरपड्यांनी शिवाजी महाराजांना अटक करून जेव्हा विजापुरात आणलं, तर मोठ्या प्रमाणात त्यांचा अपमान या आदिलशाहीमध्ये झालेला होता. यावरून शिवाजी महाराज हे शिकले, की जी माणसं आपल्या प्रामाणिकपणे काम करतात, जी माणसं स्वतःच्या मर्जीने काम करतात, स्वतःच्या अक्कलहुशारीने काम करतात, स्वतःच्या विचाराने काम करतात, त्यांना कोणती किंमत, कोणत्या पातळीपर्यंत किंमत चुकवावी लागते, हे त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रकरणातून पाहिलं होतं ना, अटक झाली होती त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर दुसरी, की शिवाजी महाराजांच्या मातोश्री यांनी पुण्याच्या जहागिरीमध्ये पुण्याच्या जहागिरीत जी काही गावं होती, परगणे होते, तिथले अनेक तंट्याचे न्यायनिवाडे स्वतः जिजाऊ माँसाहेबांनी केलेला आहे. हे स्वतः शिवाजी महाराजांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचे गुरु कोण, तर हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, की मग हे सगळं असताना आणि हे सगळं शिवाजी महाराजांच्या डोक्यावर गुरु म्हणून कधी-काळी दादोजी कोंडदेवांना बसवायचं, कधी-काळी रामदासांना हेतुपूर्वक बसवायचं. मला असं वाटतं शिवचरित्राचा अभ्यासक म्हणून, की अशा पद्धतीनं रामदासांविषयी किंवा दादोजींविषयी अनैतिहासिक बोलणं आणि शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून त्यांना थोपवून देणं, हा शिवचरित्रावर तर अन्याय आहेच. शिवचरित्राचं एक प्रकारचं ते हनन जरी असलं, तरी दुसरीकडे जर विचार केला,
तर दादोजी कोंडदेव आणि रामदास हे जे त्या काळामधील ऐतिहासिक व्यक्ती होते, होऊन गेलेले व्यक्ती होते इतिहासातील, त्यांच्या चरित्रावर सुद्धा अन्याय आहे. पण त्यांनी जे केलेलंच नाही ते त्यांच्या नावानं घुसळणं हे देखील त्यांचं चरित्रहननच आहे ना. जे त्यांनी केलेलंच नाहीये, जे त्यांच्या चरित्रातच नाहीये, ते त्यांच्या नावाने खपवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एक प्रकारे त्या इतिहासातील व्यक्तींचा अपमान करणं आहे. जर दादोजी कोंडदेव आणि रामदास यांचं जर कोणी शत्रू असेल, तर हे जे लोक म्हणतात ना, जे लोक म्हणतात की रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, हेच त्यांचे दुश्मन आहेत. रामदासांचे आणि दादोजी कोंडदेवचे. कारण जे ह्या दोन्ही ऐतिहासिक व्यक्तींनी केलेले नाही ते त्यांच्या नावानं घुसळवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे एका एका बाजूला ते शिवाजी महाराजांची चरित्रहनन करीत आहेत, तर दुसऱ्या बाजूंना ते रामदास आणि स्वामी रामदास आणि दादोजी कोंडदेव यांच्या सुद्धा चरित्राचं हनन करत आहे. हे असं काय होतं, तर त्याच्यामधलं मला असं वाटते, की वर्णव्यवस्थेमधील जी स्वतःच्या वर्णश्रेष्ठत्वासाठी म्हणजे आपल्याला माहिती आहे, की एक उदाहरण आपल्याला सांगतो, की 1899 मध्ये असाच एक प्रसंग घडलेला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भात वेदोक्ताचं प्रकरण, की त्यांचा जो राजोपाध्य होता तो राजर्षी शाहू स्नान करण्याच्या वेळेस वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणत होता. आणि हे जेव्हा राजाराम शास्त्री भागवतांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, शाहू महाराजांचे मित्र होते, हे जेव्हा निदर्शनास आणून दिलं, तेव्हा शाहू महाराजांनी त्याचा जाब आपल्या राजोपाध्यांना विचारला, की तुम्ही मी राजा असताना सुद्धा वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त का म्हणता? तेव्हा तो राजोपाध्य असा म्हणू लागला, की तुम्ही शूद्र आहात, त्याच्यामुळं शूद्रांना पुराणोक्तच मंत्र म्हणता येतील. त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या राजर्षी शाहू महाराजांना त्या काळच्या कोल्हापूर संस्थानाच्या शूद्र म्हटलं गेलं. आणि त्याचं समर्थन लोकमान्य टिळकांनी अग्रलेख लिहून केलं, की राजोपाध्ये जे बोललेलं आहे ते खरं आहे, की या कलियुगामध्ये दोनच वर्ण शिल्लक आहे, ब्राह्मण वर्ण आणि शूद्र वर्ण. त्याच्यामुळे शूद्रांसाठी वैदिक मंत्र म्हटल्या जात नाही, याचं समर्थन म्हणजे राजोपाध्यांचं समर्थन केलं. म्हणजे राजर्षी शाहू महाराज हे शूद्र आहेत, हे सुद्धा टिळकांचा बोलण्याचा ओघ होता. टिळकांनी लिहिण्याच्या ओघामध्ये ही म्हटलं, की मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक गागाभट्टासारख्या ब्राह्मणांनी का केला? तर त्याच्यामध्ये टिळक असं म्हणतात, की गागाभट्टांनी तो केलेला त्या काळचा एक अपवाद होता. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ असा आहे, की शिवाजी महाराज हे शूद्र होते. आता शिवाजी महाराजांचा काळ आणि टिळकांचा काळ हे एवढं अंतर झाल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये शूद्रतेची जी कुजबूज होती ती काही पूर्ण संपलेली नव्हती, हे त्याचा अर्थ. म्हणजे म्हणजे आपल्याला एक असा अंदाजही त्याच्यामधून काढता येतो, की वर्णश्रेष्ठत्व म्हणजे शूद्राचार शिरोमणी नावाचा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक लिहिला गेलेला आहे, त्याचाही उल्लेख आहे. त्याच्यामध्येही तेच लिहिलेलं आहे, की आता केवळ 2च वर्ण शिल्लक राहिलेले आहे. ते कोणते असतील तर ब्राह्मण आणि वैश्य. वर्णव्यवस्थेचा हा सगळा वर्णश्रेष्ठत्वाचा हा जो विचार आहे, हा वारंवार वर येतो आहे. आणि शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, यांना शूद्र ठरवून वर्णव्यवस्थेची टिमकी भिरवण्याचा हा सगळा प्रकार आहे. दुसरी गोष्ट अशी, की याच्या मागे काय उद्देश असू शकतो, तर मला स्वतःला असं वाटतं, की याच्या मागे उद्देश हा आहे, की कोणताही व्यक्ती या देशामध्ये जर श्रेष्ठ असेल, तर त्याचा गुरु हा विशिष्ट जातीचा, विशिष्ट वर्णाचा असला पाहिजे, ब्राह्मण वर्णाचा असला पाहिजे. अशा अनेक कथा शिवाजी महाराजच कशाला, अशा अनेक कथा. मग ते कबीरांच्या जन्माची कथा असेल, संत रविदासांच्या जन्माची कथा असेल, तर त्याच्यामध्ये कोणीतरी आपल्या जातीचा असल्याशिवाय रविदास श्रेष्ठ होऊ शकत नाही. आपल्या जातीचा गुरु असल्याशिवाय शिवाजी महाराज श्रेष्ठ असू शकत नाही. आणि आपल्या जातीचा गुरु असल्याशिवाय कबीरांना एवढं लोकोत्तर साहित्य निर्माण करता येऊ शकत नाही. अशा पद्धतीची जी छुपी जातीयवादी मानसिकता आहे, वर्णव्यवस्थेचं समर्थन करणारी छुपी मानसिकता आहे, ती कधी कधी अशा विधानांमधून वर येत असते. त्याच्यामुळे इतिहास तपासत असताना आपण सगळ्यांनी पुराव्यांचा आधार घेतला पाहिजे. एक दुसरी गोष्ट अशीही निरीक्षण करण्याजोगी आहे, की ज्यावेळेस आपण शिवचरित्र सांगतो, वाचतो किंवा पाहतो, त्यावेळेस आपल्याला शिवचरित्र वाचताना, पाहताना, ऐकताना किंवा सांगताना शिवाजी महाराजांचं
संपूर्ण आयुष्य उलगडून दाखवताना आपल्याला कुठेही रामदासांची गरज पडत नाही. रामदासांची रामदासांचा उल्लेख न करता सुद्धा शिवाजी महाराजांचं अगाध आयुष्य, अगाध पराक्रम आणि त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांची लोकोत्तर धोरणं, त्यांची सर्व धर्म समभावाची धोरणं हे अभ्यासत असताना आपल्याला रामदासांच्या उल्लेखांची गरज पडत नाही. तो तो उल्लेख नसला काय, असला काय त्यांना काहीच फरक पडत नाही. परंतु रामदास स्वामींचं चरित्र सांगत असताना मात्र शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून त्यांचं वर्णन केल्याशिवाय चरित्र चरित्र किंवा रामदासांचा उल्लेख पूर्ण होतो असं रामदासांचं चरित्र सांगणाऱ्यांना वाटत नाही. हा त्याचा कदाचित भ्रम असला पाहिजे. ही दोन्ही व्यक्तिमत्वे आपापल्या जागी आहेत. त्याच्यामुळं कोणीही शिवाजी महाराजांचा गुरु रामदास होतो हे म्हणत असताना रामदास स्वामीवर ते अन्याय करत असतात. हे एक लक्षात घेतलं पाहिजे. रामदासांनी आपल्या साहित्यामध्ये कुठेही रामदास मी शिवाजी महाराजांचा गुरु होतो किंवा शिवाजी महाराज शिष्य होते असं सांगितलेलं नाही. त्याच्यानंतर त्यांना आणि नंतरच्या काळामध्ये हे बखरीच्या माध्यमातून रानडे असतील, राजवाडे असतील किंवा भारताचार्य वैद्य असतील, सरदेसाई असतील, यांनी हे मोठ्या प्रमाणात मग रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, मार्गदर्शक होते. बाबा पुरंदरेंनी तर त्याच्यावर कडक चढवला आणि म्हणजे गुरुस्थानीच बसवून दिलं, की शिवाजी महाराजांची मूर्ती घडवत असताना कशा पद्धतीनं मग कारण ते शब्दप्रभू होते. शिवाजी महाराजांची मूर्ती घडवत असताना कशा पद्धतीनं मग दादोजी कोंडदेव तल्लीन वगैरे झाले दादोजी कोंडदेवांच्या संदर्भात लिहिले. दादोजी कोंडदेव कशा पद्धतीनं तल्लीन झाले आणि मग एका श्रेष्ठ गुरुप्रमाणे आपण जी मूर्ती घडवतो आहे त्याचा कोणताही अहंकार त्यांनी बाळगलेला नाही. अशा पद्धतीनं अत्यंत त्याला आपण काय म्हणतो प्रतिभेनं, शाब्दिक प्रतिभेनं ते लिहिलेलं आहे. परंतु ते इतिहासाच्या पुराव्याच्या आधारावर टिकत नाही. अस्सल पुराव्यांच्या आधारावर टिकत नाही. त्याच्यामुळे मित्रहो याच्यानंतरही असे प्रयत्न होणार नाही हे सांगता येत नाही. शिवचरित्राच्या संदर्भात अनेकदा जाणीवपूर्वक खोडसाळपणा करण्यात येतो. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पराक्रमाला गौणत्व आणण्याचा प्रयत्न हेतुपुरस्पर केला जातो. म्हणून हे जे हेतुपुरस्पर शिवाजी महाराजांच्या चरित्राला गौणत्व आणण्याचे प्रकार आहे, हे आपण इतिहासाच्या अभ्यासातून, पुराव्याच्या अभ्यासातून हाणून पाडले पाहिजे. हे महाराष्ट्रीयन लोकांचं पहिलं कर्तव्य आहे. कारण शिवाजी महाराजांसारखा लोकोत्तर राजा या भूमीमध्ये जन्माला आला. तो निश्चितच संपूर्ण जगाच्या मानवतावादी लढ्याचा प्रेरणास्त्रोत आहे. त्यांचं चरित्र टिकवणं हे प्रत्येक मराठी माणसाची गरज आहे. नव्हे ते आपलं पहिलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर आपल्या या विचाराभिव्यक्ती चॅनलवर पुढच्याही काळामध्ये असे वेगवेगळे विषय घेऊन मी आपल्याशी संवाद साधणार आहे. निश्चितच या आपल्या विचाराभिव्यक्ती YouTube चॅनलमधून वेगवेगळ्या विषयांना आपल्या समोर सादर करत असताना आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आपण मला नक्की कळवाव्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन विषयासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.